नमस्कार. आजच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मंडळी, आपल्या दर्शकांमधील वाचनप्रेमीसाठी एक खुश खबर की आपण जेव्हा इंडिक विचारच्या YouTube चॅनलला व्हिजिट करता तेव्हा वरती फोटोज, होम, कम्युनिटी आणि प्लेलिस्ट असे विविध ऑप्शन्स लिहून येतात. त्यापैकी कम्युनिटी ऑप्शन वरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आमच्या इंडिक विचारच्या वेबसाईट वरती पब्लिश झालेले विविध लेख, विविध आर्टिकल्स त्यांच्या लिंक बरोबर दिसतील. तर आपल्या आवडीनुसार आपण त्या लिंक वरती क्लिक करून पर्टिक्युलर आर्टिकल, पर्टिक्युलर लेख वाचू शकता. धन्यवाद. आजच्या चर्चेचा विषय म्हणजे नुकताच जम्मू येथे घडलेले ड्रोनचे हल्ले, ज्याचे पडसाद पूर्ण भारतभर, पूर्ण देशभर पसरलेले आहेत, उमटलेले आहेत. पण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी काय म्हणालात, आपण आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरलात, काही हरकत नाही, आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया. उजव्या साईडला जो बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती आपण क्लिक करू शकता आणि YouTube चॅनलला इंडिक विचारच्या सबस्क्राईब करू शकता. तर हा जो ड्रोन हल्ला झाला 26-27 जून रोजी जम्मूमध्ये, त्याच्या पडसादाचे जे काही देशभर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पसरल्या आहेत, त्याचं खोलवर असं विश्लेषण करण्यासाठी आपण आज इंडिक विचारमध्ये रिटायर्ड एअर व्हाईस मार्शल श्री सूर्यकांत चाफेकर सर यांना आमंत्रित केले आहे. सूर्यकांत चाफेकर सरांची ओळख आपल्यासाठी काही नवीन नाही, सर्वांना ते परिचित आहेत. आणि याच्यासाठी की त्यांनी जी विशेष कामगिरी केली, 2008 मध्ये त्यांनी जगातील सर्वोच्च अशा दौलत बेग ओल्डी च्या धावपट्टीवरती विमान उतरवलं आणि 43 वर्ष सुमारे बंद असलेली धावपट्टी पुन्हा एकदा सुरू केली, ज्याला आताच 13 वर्ष 2021 मध्ये पूर्ण झाले. आणि मला असं वाटतं त्यांनी ही केलेली कामगिरी भारताच्या इतिहासामध्ये आपण सुवर्ण अक्षराने या कामगिरीची नोंद केली पाहिजे आणि त्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने त्यांना विशेष सेवा उत्तीर्ण असं शौर्य पदकही बहाल केलं आहे. चला तर मग स्वागत करूया श्री सूर्यकांतजी चाफेकर सर यांचं. सर, आपलं इंडिक विचारमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. चर्चेला सुरुवात करूया. आजचा विषय आहे, तर या विषयाची सुरुवात आपण पहिल्या प्रश्नापासून करू की 26-27 जून रोजी जो जम्मू येथील मिलिटरीच्या एअरफोर्स स्टेशन वरती ड्रोन हल्ला झाला, तर नेमका याच वेळी हल्ला होण्यामागचं काय कारण असावं असं आपल्याला वाटतं? हल्ल्याची वेळ असं काही साधून त्यांनी केलाय असं मला वाटत नाही. हा हल्ला जरा प्रतिकात्मक असल्यासारखं मला वाटतं. म्हणजे जे सिम्बॉलिक म्हणतात की आम्ही अशीही काही कृती, असंही काही कार्य करून काही घडवून आणू शकतो. म्हणजे एअरफोर्स स्टेशन मध्ये सुद्धा असं आम्ही काही घडवून आणू शकतो. तर प्रतिकात्मक म्हणजे सिम्बॉलिक हल्ला हा आहे असं मला वाटतं. आणि हे पाकिस्तानचे आतंकवादी नेहमीच भारताची कुरखोडी करत असतात आणि आता तर त्यांना हे नवीनच शस्त्र मिळालं आहे, जे कुरखोडी करण्यात त्यांच्यासाठी अतिशय सोपं असं तंत्र आहे. ते का आपण जसं जसं पुढे जाऊ तसं बघूच. तर अगदी कमी शक्ती वापरून, अगदी कमी पैसा वापरून जास्त इफेक्ट जर आणता आला तर ते बरं असतं आणि ते आतंकवाद्यांना जरा जास्तच चांगलं असतं. म्हणूनच हा जम्मू स्टेशनवर हल्ला झाला अशी मला शक्यता वाटते. कारण अजून एक आहे, जर त्यांना खरोखर बॉम्ब हल्ला करायचा असता तर त्यांनी ज्या कमी शक्तीचा बॉम्बचा उपयोग केला तो केला नसता. त्यांना काहीतरी त्यातून साधायचं होतं आणि ते जास्त प्रतिकात्मक होतं नुकसानापेक्षा असं मला वाटतं. आणि बरोबर ते जिथे त्यांना हे बॉम्ब पाडायचा आहे तिथे पाडू शकतात की नाही वगैरे या सर्व टेस्ट करण्यासाठी बहुतेक त्यांनी हे केलं असावं. पण त्यातच जर विमानांवर बॉम्ब पडला आणि ते साधता आलं तर साधावं, त्या दृष्टीने त्यांनी टेक्निकल एरियामध्ये हा हल्ला केला असं मला वाटतं. आणि उपद्रव
हा त्यांचा एक गुणच आहे. आपल्यासाठी अवगुण आहे तरी त्यांना वाटतं उपद्रव हा त्यांचा एक गुण आहे. आणि उपद्रवासाठी हे हत्यार अतिशय उत्तम हत्यार आहे असं मी मानतो. ते का आपण पुढे बघूया. ओके. आपल्या मते याच्यामध्ये या हल्ल्यामागे कुठकुठल्या एजन्सीज, कुठकुठल्या संघटना किंवा देश सहभागी आहेत, सामील आहेत? साधारण काय आहे ना, की आता सध्या चौकशी सुरूच आहे. त्यातून बरंच काही बाहेर येईल, परंतु आतापर्यंत जे जे घडलं आहे त्याच्यावरनं असे संकेत मिळत आहेत की आतंकवाद्यांचा आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांचा यात हात आहे. कोणचं ड्रोन त्यांनी उपयोगात आणलं ते आपण शोधू शकत नाही, कारण ते ड्रोन निघून गेले. पण साधारणतः चीन्यांची आणि पाकिस्तानांची जी मैत्री आहे त्यावरून चीनी ड्रोन त्यांनी उपयोगात आणलं असावं अशी शक्यता आहे. शिवाय आपल्याला जसं माहितीच आहे, चीनी साहित्य किंवा दारुगोळा किंवा शस्त्रास्त्र सगळे फार स्वस्त असतात आणि चीन पाकिस्तानला तर सर्व जवळजवळ फुकटच देतात. त्यामुळे हे काइंड ऑफ अ ट्रायल जे त्यांनी केलं ते नक्कीच चीनी ड्रोनच्या द्वारे त्यांनी कार्य केलं असावं असं मला वाटतं. तर चीन आणि पाकिस्तान आणि पाकिस्तानी आतंकवादी या तिघांच्या साठगाठीत हे कृत्य घडलं असं जर आपण, जोपर्यंत पूर्ण चौकशी पूर्ण होत नाही आणि आपल्याजवळ पूर्ण येत नाही तोपर्यंत आपल्याला हे म्हणता येईल. चीन, पाकिस्तान आणि त्यांच्या आतंकवादी संघटना यांचं संगनमत आहे हे सध्या तरी आपण असं धरून चालू. आणि तिसरा प्रश्न म्हणजे असे हल्ले आता वारंवार भविष्यामध्ये होतील का, आणि जर झाले तर भारताचं त्यांना कशा प्रकारचं प्रत्युत्तर असेल असं आपल्याला वाटतं? याचं उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक दोन उदाहरणं देतो. अर्मेनिया आणि अझरबैजान, अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन राष्ट्रांमध्ये 2020 साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये संघर्ष झाला होता. आणि त्या संघर्षात अझरबैजाननी असे ड्रोन्सचा खूप उपयोग केला. म्हणजे ते युद्ध जवळजवळ या ड्रोन्सच्या साह्याने त्यांनी जिंकलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि यांना हे ड्रोन्स मिळाले होते टर्कीकडनं. आणि टर्की आणि पाकिस्तानचं संगनमत किती आहे आपल्याला अवगत आहे. त्यामुळे हे दुष्टचक्र तिथूनच आपल्याकडे आलं असावं असं मला वाटतं. आणि आपण याच्यासाठी काय करणार? जेव्हा अझरबैजान आणि अर्मेनियाचं युद्ध झालं आणि युद्धाचा निकाल जवळजवळ ड्रोनच्या साह्यामुळे झाला, आणि त्याआधी सुद्धा अमेरिकेने सुद्धा बऱ्याच जागी असे ड्रोनचे हल्ले केले होते, अफगाणिस्तान मधले तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे ड्रोन्सचा उपयोग आपल्याही क्षेत्रात सुरू होणार याची भारताला कल्पना होती, आणि ती कल्पना असल्यामुळे आपली बरीच प्रगती झाली होती. यांना थांबवायचं कसं यासाठी आपण बरेच तंत्र शोधून काढले होते. DRDO यात प्रामुख्याने होतं, पण काही प्रायव्हेट कंपनींनी सुद्धा आपल्याला यात मदत केली होती. तर प्रथम त्यात काय असतं की काही ड्रोन कुठून येत आहे आणि ते कसं येणार आहे ते पाहण्यासाठी आपल्याला बरेच सेन्सर्स लावावे लागतात. म्हणजे ते ऑप्टिकल सेन्सर्स असू शकतात, रडार असू शकतात. रडार म्हणजे जे विमानासाठी रडार उपयोगात आणतात ते यात उपयोगात येत नाही, पण काही इतर प्रकारचे रडार आहे जे आपण नंतर चर्चा करूच. आणि ते सेन्सर लावल्यावर त्यांच्याकडने कुठून एकदा हे ड्रोन येत आहे हे कळल्यानंतर मग काही उपकरणं आपण अशी बनवली की प्रतिहल्ला करता आला पाहिजे. आणि प्रतिहल्ल्यासाठी जे तंत्र आपण उपयोगात आणलं तेही बरंच इफेक्टिव्ह होतं. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा आपण ड्रोन्सला थांबवणार कसं किंवा त्याला प्रतिहल्ला करणार कसं याच्यावर चर्चा करतो, ते लक्षात घेतलं पाहिजे की ड्रोनची क्षमता जी असते ती जरा मर्यादित असते. म्हणजे विमान जितक्या दूर आत शिरून हल्ला करू शकतं तितकं ड्रोन करू शकत नाही, कारण बेसिकली ते लाईन ऑफ साईट प्रिन्सिपलवर असतं. म्हणजे जोपर्यंत जिथपर्यंत तुमची दृष्टी जाते तिथपर्यंत त्याचा चालेल असं म्हटलं तरी चालेल. मध्ये काही अडवणूक झाली, पर्वत आले, काही आले तर ते
इफेक्टिव्ह तेवढं नसतं. त्यामुळे क्षमता मर्यादित असल्यामुळे ते असं दूरचा खूप पल्ला गाठू शकत नाही. म्हणजे अचानक हल्ला करायचा असेल तर, म्हणजे जो ऑपरेटर असतो आणि ड्रोन याच्या मधलं डिस्टन्स जास्तीत जास्त 10 ते 15 किलोमीटर. अर्थात उपग्रहामुळे त्याचा अजून रेंज एक्सटेंड करता येतो, पण ते या बाबतीत झालाय असं मला अजिबात वाटत नाही. तर ड्रोनला या कसं थांबवायचं हे आपण आधीच योजलेलं आहे. मग प्रश्न पडेल की जम्मूला ते का नाही झालं, तर ते आपण जसं पुढे जाऊ तसं आपल्याला लक्षात येईलच की ते का आपण हे करू शकलो. म्हणजे मला जेवढं साम्य वाटतं की याच्या आधी यापूर्वी पंजाबमध्ये असे ड्रोन हल्ले झाले आणि आता जम्मूमध्ये, तर ही दोन्ही ठिकाणं जर सिमिलॅरिटी पाहिली तर सीमेजवळ आहेत म्हणून, म्हणजे हे एकमेव कारण आहे का असं आपल्याला वाटतं का? नक्कीच हे पाकिस्तानी आतंकवाद्यांनी उपयोगात आणलेले ड्रोन आहेत. त्यांचा रेंज म्हणजे किती दूरवर ते जाऊ शकतात हा नक्कीच कमी होता. त्यामुळे आपल्या सीमा रेषेच्या जवळच त्यांचे काही दिवस हल्ले सुरू राहणार हे आपल्याला ज्ञात होतं. पंजाबमध्ये जसं तुम्ही म्हटलं तसंच वेस्टर्न पश्चिमेच्या सीमारेषेवरही ते झालं. बीएसएफनी त्यांचे बरेच ड्रोन खाली सुद्धा पाडले. पूर्वी त्यांनी काय केलं की काही सामान पाठवणारे ड्रोन पाठवले, म्हणजे टेस्ट फ्लाईट सारखे. त्याच्याबरोबर म्हणजे बंदुका, दारुगोळा, अम्युनेशन हे सगळं त्यांनी पाठवून पाहिलं. आणि प्रथमच जम्मूवर त्यांनी बॉम्ब हल्ला केला, पण ते अतिशय कमी शक्तीचा बॉम्ब त्यांनी उपयोगात आणला. मी तुम्हाला सौदी अरेबियाबद्दल सांगत होतो, ते जर उदाहरण आपण इथे घेतलं तर येमेननी सौदी अरेबियामध्ये बरेच ड्रोन पाठवले आणि काही ड्रोन तर त्यांनी त्यांच्या तेल निर्मिती उद्योगाच्या म्हणजे व्यवसायाच्या मोठ्या मोठ्या ठिकाणावर पाठवले आणि त्यांनी बरेच नुकसान करू शकले. तसंच आणि एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेनी त्या तेल व्यवस्थापनेला संरक्षण दिलं होतं. म्हणजे अत्याधुनिक संरक्षण असूनही येमेनचे हे ड्रोन किंवा इराणच्या मदतीने गेलेले ड्रोन आपल्या लक्ष्यावर पोहोचू शकले. त्यामुळे संरक्षण हे हमल्यापेक्षा किती कठीण आहे, जास्त करून ड्रोनच्या बाबतीत, हे आपल्या लक्षात येईल. अमेरिकेने तर इराणच्या एका मोठ्या अधिकाऱ्याला सुद्धा ड्रोनच्या साह्यानेच मारलं होतं. म्हणजे त्याची अॅक्युरेसी सुद्धा इतकी असू शकते. त्यामुळे पंजाब आणि जम्मूवर जो हमला झाला ते सीमारेषेच्या जवळ असल्यामुळे झाला हे नक्की. पण याच्यानंतर पुढे पुढे त्याचं रेंज ते वाढवणार नाही अशातली गोष्ट नाही. कारण जसं मी तुम्हाला पहिलेही मेन्शन केलं की उपग्रहाद्वारे जे संदेश देऊन त्याचा रेंज वाढवता येतो. म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जी आपण जीपीएस वापरतो, सगळ्यांना ज्ञातच आहे ती सुद्धा वापरून. पण त्यात काय असतं की आधीच ठरवलेले रूट तुम्ही म्हणजे संस्थापित केलेले रूटवरच तुम्ही ते ड्रोन पाठवू शकता आणि त्याला जास्त कंट्रोल करू शकत नाही जीपीएसच्या यात. तर ते तिथे त्या आपल्या लक्ष्यावर जाईल, तिथे बॉम्ब सोडेल आणि मग परत येईल. जितका तितका रेंज वाढत जातो याचा, तितका तितका तो माणूस जो जमिनीवरून त्याला कंट्रोल करतोय तो त्याचा कमी कमी होत जातो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काही दिवस तर हे हल्ले तुम्ही जसं म्हटलं सीमारेषेच्या आसपासच होणार हे नक्की. म्हणजे माझ्या अल्प ज्ञानामध्ये म्हणजे मला आतापर्यंत फक्त एवढंच वाटायचं की ड्रोनचा पर्पज फक्त पर्टिक्युलर एक्सप्लोजिव्ह त्या एरियात ड्रॉप करणं एवढाच मर्यादित आहे का? पण जेव्हा आता तुम्ही बोललात की त्या अधिकाऱ्याला सुद्धा ड्रोनच्या साह्याने मारलं, तर इट कॅन बी म्हणजे जास्त फोकस किंवा टार्गेट ओरिएंटेड असू शकतं, म्हणजे नेक्स्ट ऍक्टिव्हिटी त्यांची टार्गेट ओरिएंटेड असू शकतंच ते. पण त्याच्यात मुख्य म्हणजे ड्रोन आणि जो कंट्रोल करतोय त्याच्यामधलं अंतर हे फार महत्वाचं ठरतं. त्यामुळे जर तो ऑपरेटरच्या आणि ड्रोनच्या मधला संपर्क तुटला
तर ते अनकंट्रोल्ड होऊन जातं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच ते डिस्टन्स आणि म्हणजे किती दूरवर जाऊ शकतं याच्यावर नक्कीच अवलंबून. तर आता आपण जेव्हा डिस्टन्स आणि याचं बद्दल बोलतो आहे, तर मग अजून समजा त्यांना पुढे काही एरियाज टार्गेट करायचे असतील की जे सीमेजवळ नाहीये, तर मग ते कसं करणार, किंवा असे कुठले मग मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आहेत की तिथे ते पोहोचू शकतात भारतातले ठिकाण, असं आपल्याला संभाव्य कुठले धोके वाटतात? हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला थोडं ड्रोन बद्दल सांगून देतो, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की आपण कसे कितवर कुठवर येतील आणि काय येतील. ड्रोन हे वैमानिक विरहित असं एक विमान आहे, असं ठरलं तुम्ही लक्षात घेतलं तरी अगदी हे पाहिजे. त्यामुळेच आतंकवाद्यांना पूर्वी सुसाईड बॉम्बर असायचे, म्हणजे आत्मघातकी पथकं असायची, त्यात एका माणसाचं मरण होण्याची शक्यता असायची, म्हणजे त्याचा जीव जाण्याची शक्यता असायची. या ड्रोन मध्ये ती शक्यता नाहीये, कारण हे वैमानिक विरहित असं एक विमान असतं. याचा आकार अतिशय लहान असतो. तुम्ही मगाशी प्रश्न केला होता की आपण जम्मूला आलं तरी आपण ते त्याला पकडू शकतो का नाही शकतो. आकाराने अतिशय लहान, अतिशय कमी गतीने उडणार, आणि आकार त्याचा इतका लहान असू शकतो की तुमच्या हाताच्या पंजावर ते मावू शकतं. एवढ्या छोट्यापासून तर एका छोट्या विमानाच्या आकाराच्या इतकं ड्रोन असू शकतं. तर जितकं छोटं किंवा जितकं मोठं ड्रोन तितकं त्याच्यावर जे बॉम्ब तुम्ही घेऊन जाऊ शकता ते डिपेंड करणार आहे. त्यामुळे कुठे कुठे हल्ला होतो हे जाणण्यासाठी हे जाणणं फार महत्वाचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे एक जे हातावर जे ड्रोन, हाताच्या आकाराचं जे छोटस ड्रोन आहे, त्याचं नावही मी तुम्हाला सांगू शकतो, ब्लॅक हॉर्नेट म्हणून फार प्रसिद्ध झालाय ते आहे. आणि जर छोट्या विमानाच्या आकाराचं म्हटलं तर RQ-4 ग्लोबल म्हणून एक ड्रोन आहे, ते आता फार प्रचलित आहे. याशिवाय आकार छोटा असल्यामुळे या ड्रोन्सच्या रडारवर पकडता येत नाही. रडार सिग्नेचर जे म्हणतात, जो असा डॉट दिसतो रडारचा, तो दिसत नाही, कारण त्यांचा आकार इतका छोटा असतो. त्यामुळे ते रडारला चुकवून भुलवून येऊ शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्यासाठी एक स्पेशल रडार असतो, ते मी तुम्हाला पुढे सांगितलं. आणि याचा रेंज मी तुम्हाला सांगितलं किती दूर जाऊ शकतो, 10 ते 15 किलोमीटर असतो. वाढवू शकतो आपण, तर मी ते सांगितलं, पण ते उपग्रह संदेश किंवा GPS अशा गोष्टी आपल्याला आता कुठे कुठे आणि हा कुठे कुठे नेम धरू शकतो आणि काय काय करू शकतो हे जाणण्यासाठी कुठे कुठल्या उपयोगात आणतात हा ड्रोन, हे जाणणं फार महत्वाचं आहे. तर हा ड्रोन हवाई निरीक्षणासाठी उपयोगात आहे. म्हणजे कुठल्या एका स्टेशनचा तुम्हाला नकाशा कसा आहे, कुठे काय ठेवलं आहे पाहून घ्यायचं असेल तर एक ड्रोन सोडून तुम्ही त्याच्यात कॅमेऱ्यात हे सगळं पाहून घेऊ शकता. आणि काही दुसरं, बॉम्ब हल्ले जे यांनी केले, पण बॉम्ब हल्ला म्हणजे बॉम्बचं वजन किती असेल हे त्या ड्रोनच्या आकारावर अवलंबून असेल, आणि ड्रोन खूप मोठा पाठवला तर तो पकडला जाईल. त्यामुळे बॉम्ब मोठा की ड्रोन मोठं या प्रश्नात नेहमीच उत्तर शोधणं लक्षात येईल की कुठे हल्ला होणार. शिवाय या ड्रोन्स जर कोणतं मिसाईल येत असेल तर त्याच्या संरक्षणासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो. आणि जसं मी पूर्वी सांगितलं, पंजाब सीमेवर त्यांनी काही ड्रोन सामान पाठवण्यासाठी केले, त्यात रायफल्स पाठवल्या, बंदुकांच्या गोळ्या, अशा गोष्टी पाठवल्या. तर हे ड्रोन एवढ्या गोष्टींसाठी उपयोगात येऊ शकतो. जर हे ड्रोन एवढ्या गोष्टींच्या उपयोगात येऊ शकतं तर ते कुठे कुठे उपयोगात येईल हे आता आपण बघूया. व्यावसायिक दृष्ट्या महत्वाचं ठिकाणं, औद्योगिक दृष्ट्या महत्वाची ठिकाणं, संरक्षण खात्याची महत्वाची ठिकाणं, ज्यांनी आपलं म्हणजे कॉन्फिडन्स लेवल कमी होईल, अशा प्रत्येक जागी हा हल्ला ते करू शकतात. शिवाय आण्विक शस्त्र जिथे आपण बनवतो तिथे करू शकतात, पण ती फार फार दूर आहे, त्यामुळे त्याची आपल्याला भीती नाही.
पण इंडस्ट्रियल एरियावर किंवा कुठल्या व्यवसायावर किंवा लोकांवर म्हणजे उपद्रव निर्माण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना करायचं आहे तिथे तिथे ते हल्ले करू शकतात. पण ते प्री डेसिग्नेटेड असते, म्हणजे त्यांना आधी ठरवावं लागेल आणि ते जर दूरचा पल्ला गाठायचा प्रयत्न त्यांनी केला तर आपण जे सेन्सर्स लावले त्याच्यात ते पकडलं जाईल आणि ते खाली पाडण्यात येईल. पण साधारण अशा जागी त्याचा हल्ला होऊ शकतो आणि म्हणूनच अशा जागांची सुरक्षिततेची काळजी आपण ऑलरेडी घेतली आहे असं म्हटलं तर होणार नाही. ज्याला आपण असं म्हणू की कोर ऑफ द दॅट पर्टिक्युलर एरिया, कोर एरिया मध्ये पण दे कॅन एंटर इन दॅट रिजन. तर अजून आम्हाला दर्शकांना मला असं वाटतं ड्रोन विषयी थोडीशी माहिती डिटेलमध्ये दिली तर त्यांचे कुठले अजून म्हणजे इथे आता जो वापरला होता तो ड्रोन कुठल्या प्रकारचा होता आणि विविध पर्पजेस साठी कुठले जो जम्मूला जो वापरला जम्मूला जो वापरला ड्रोन तो हेलिकॉप्टर प्रकारचा होता. म्हणजे ड्रोनच्या विशेषता मी तुम्हाला सांगितल्या, त्याबरोबर एक विशेषता सर्वात महत्वाची ड्रोनची म्हणजे ते उपयोगात आणणं फार सोपं असतं. म्हणजे सामान्य आपली मुलं जसा व्हिडिओ गेम खेळतात आणि कसे निष्णात असतात तसं ते व्हिडिओ गेम आहे एक प्रकारचा आणि त्याच्यासाठी लांब रुंद रनवे लागत नाही, छोट्याशा जागेतनं ते उड्डाण करू शकतं. त्यामुळे कोणीही त्याचा उपयोग कुठूनही करू शकतो. त्यामुळे याचा उपद्रव हा जास्त आहे. शिवाय ज्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो ते आपण पाहिलंच, पण जितका मोठा ड्रोन तुम्ही पाठवण्याचा प्रयत्न कराल तितका लवकर आपले सेन्सर त्याला पकडतील. त्यामुळे छोट्या छोट्या ड्रोनचाच उपयोग होईल आणि त्यामुळे जे बॉम्ब किंवा जे त्याच्यावर शस्त्रास्त्र पाठवण्यात येतील ती छोट्या आकाराचीच असतील. त्यामुळे त्याचा किती परिणाम त्या क्षेत्रात होईल हे आपल्याला त्या ड्रोनच्या आकारावरनं कळेल. ड्रोन आताच्या युद्ध पद्धतीत रेग्युलरली वापरण्यात येणारं एक यंत्र आहे. आता असं आपण समजून त्याच्या अगेन्स्ट उपाय सुरू केलेले आहे. साधारण हा प्रश्न सर्वांचा असतो की जर हल्ला थोपवून धरायचा असेल तर मी सांगितलं ते छोटे असल्यामुळे गती कमी असल्यामुळे त्याच्यावर जास्त काही आपण करू शकत नाही. तर काहीच उपाय नाही का असा जर प्रश्न उद्भवला तर मी तुम्हाला सांगेन ड्रोन्सच्या अगेन्स्ट बरेच उपाय आहेत. त्यातले काही प्रमुख मी तुम्हाला सांगतो. ड्रोनचं इंजिन कितीही छोटं असलं तरी आवाज ते करणारच आणि ड्रोनचा आवाज म्हणजे ऑडिओ सेन्सर्स लावून त्या ड्रोनचा आवाज तुम्ही ऐकू शकता आणि 4 किलोमीटरच्या अंतरात ते येण्याआधी कुठल्याही म्हणजे टार्गेटच्या 4 किलोमीटर अंतरात येण्यात हे ऑडिओ सेन्सर्स त्याचा आवाज पकडू शकतात. त्यामुळे आपल्याला दिशा कळते. जर दिशा कळली तर त्याच्यावर आपण अचूक नेम धरून त्याला खाली पाडू शकतो. तो ऑडिओ सेन्सर्स म्हणून एक असतं ते उपयोगात येऊ शकतं. दुसरं एक फारच म्हणजे अजब गजब अशी यंत्रणा आहे की ती एकदा ड्रोनला त्यांना संकेत मिळाला की इथून ड्रोन येत आहे आणि त्यांनी पाहिलं की त्याच्यावर एक नेट फेकण्यात येते. ती नेट त्या ड्रोनवर पडली की त्याचा इंजिनावर परिणाम होतो, कारण प्रॉपेलर्स असतात किंवा हेलिकॉप्टर असेल तर रोटर्स असतात. तर नेट त्याच्या पडल्यावर पण ते रोटर्स नेस्तनाबूत होतात किंवा प्रॉपेलर बंद होऊन जातं, त्याचं इंजिन बंद होतं आणि ते जिथे आहे तिथेच पडून जातं. तर या नेटचा अगदी स्वस्त आणि उत्तम असा उपयोग होऊ शकतो आणि असे यंत्रणा आपल्याकडे आहे. शिवाय आपल्या जवळ ऑप्टिकल सेन्सर्स म्हणजे व्हिडिओ कॅमेरा किंवा हाय रिझोल्युशनचे कॅमेरा असे लावलेले असतात. तर ते ड्रोनला येताना बघू शकतात, कारण ड्रोन हे स्लोली मूव्ह करतात. स्पीड त्याच्या 40-45 किलोमीटर त्याच्यापेक्षा थोड्या जास्त एवढ्याच असतात. त्यामुळे या ऑप्टिकल सेन्सर्सनी जर हे ड्रोन पकडलं तर त्याच्यावर परत आपण प्रतिहल्ला करू शकतो.
रडार मी तुम्हाला जे म्हणत होतो, जे विमानांसाठी वगैरे रडार उपयोगात येतं किंवा मिसाईलसाठी, ते यात ड्रोन मध्ये तेवढं उपयोगात येत नाही, कारण ही फार छोटी असतात, तर रडार सिग्नेचर फार कमी असते. तर एक फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड कंटिन्युअस वेव्ह रडार, FMCW म्हणतात त्याला, तो उपयोगात येतो. आणि त्याच्यात रडारची सिग्नेचर छोटीच मिळेल, पण कल्पना येते की इथून येणार आहे. एक ऐसा रडार म्हणून या धाचणीतला आहे, तो वापरण्यात येतो. त्यानंतर विद्युत आणि चुंबकीय लहरी ज्याच्यानी आहे ड्रोन कंट्रोल होतं, त्या सुद्धा विद्युत चुंबकीय लहरी आपण पकडून रिसीव्ह करून त्याच्यात दुसऱ्या लहरींना मिक्स करून हा संपर्क तोडू शकतो. आणि हा संपर्क तुटल्याबरोबर ड्रोन निकामी होणारच. त्यामुळे ही एक पद्धत वापरता येते. आणि सर्वात शेवटी जर सांगायचं तर ड्रोन आणि जो ऑपरेटर आहे त्याच्यामध्ये एक सिग्नल असतो. तो जर सिग्नलच आपण जॅम केला किंवा तोडून टाकला किंवा त्यात अडथळा निर्माण केला, तर कमांड अँड कंट्रोल जो माणूस करतोय त्याचा, म्हणजे डावीकडे जायचं की उजवीकडे जायचं, बॉम्ब केव्हा पाडायचा, हा सगळा कमांड अँड कंट्रोल जो माणूस ग्राउंड वरून करतोय त्या ड्रोनचा, त्याचा संपर्कच तुटून जातो, सिग्नलच तुटून जातो. आणि तसं झाल्यावर ते ड्रोन निकामी होतं. तर अशा बऱ्याच पद्धती आहेत ज्या आपण वापरू शकतो. मग प्रश्न येईल, जम्मूला आपण का नाही वापरल्या? घरात एखादी मुंगी शिरली तर तुम्हाला कळतं का? तशातली ही गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या स्टेशन्स मधून एक छोटासा ड्रोन जो हाताच्या पंजावर मावू शकतो तो येणार, तर तो 4 किलोमीटर रेडियसच्या आत आल्यावरच सेन्सर्स त्याला पकडणार आणि कारवाई होणार. शिवाय जर पाहिलं, जम्मूला रात्री 1:30-2 ला हे झालेली कार्य आहे, त्यामुळे व्हिज्युअली म्हणजे डोळ्यांनी तर ते दिसणार नव्हतंच. आणि जम्मू स्टेशन वर हल्ला होईल याची शक्यता कमी होती, कारण ते अगदीच बॉर्डरच्या जवळ आहे. दुसरं, तिथे खूप काही मोठे मोठे ऍसेट्स आपले आहेत, जे खूपच उपयोगात असं नाही, फक्त काहीच फ्लाइंग थोडं बहुत तिथे होत असतं. त्यामुळे तिथेही ही उपकरणं काही लावली होती, परंतु किती लावणार? एक भिंतच आपण तयार करू शकत नाही, कारण किलोमीटर्सच्या किलोमीटर्स वर दूरवरून कुठूनही ते येऊ शकतं. पण यांनी केलेल्या या प्रतिकात्मक हल्ल्यामुळे आपण आता जास्त जागृत नक्कीच झालो आहे. आणि ती यंत्रणा जी मी मला सगळी सांगितली अनेक, ती छोट्या मोठ्या दृष्ट्या या ज्या बेसचं महत्व जास्त आहे तिथे जास्त लावून वगैरे या ड्रोनची अडवणूक आपण करू शकतो असं मला वाटतं. पुढचा प्रश्न म्हणजे त्याचं उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलंय, पण मला असं वाटतं की रेडार टेक्नॉलॉजीचं थोड्या काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे मी कुठं असं वाचलं होतं की एक सर्टन हाईटचेच ऑब्जेक्ट ते कॅप्चर करू शकतं त्याच्या इमेजेस. तर ड्रोन म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कमी हाईट वरती हे होतात, उडतात. बरोबर. रडार बेसिकली न विमानांसाठी बनलेलं असतं आणि विमान बऱ्याच उंचीवर उडतात आणि विमानांचा आकार हा मोठा असतो. ड्रोन्सच्या मध्ये या सगळ्या गोष्टी नसतात. एक तर ते अतिशय हळूहळू येतं, दुसरं ते अतिशय जमिनीला लगत 15 फूट 20 फूट असं येतं. त्यामुळे रडारचे जे किरणं जातात ती त्याच्यावर आदळतच नाही, कारण ती एका अँगलला राहतात. रडार अँटेना तुम्ही पाहिलाच असेल, तो एका अँगलला आणि एका कोन मध्ये ते रडार चे किरण पाठवतो. ते जर ड्रोन वर आदळले नाही आणि परत आले नाही तर ते कुठे आहे आपल्याला कळणार. परंतु DRDOनी एक यंत्रणा बनवली आहे, D4 असं त्याचं नाव आहे. ती यंत्रणा आपण प्रजासत्ताक दिन आणि अशा महत्वाच्या या जिथे सुरक्षा व्यवस्था चोख पाहिजे तिथे उपयोगात सुद्धा आणली आहे. ती आता सगळ्या स्टेशनला देण्यात येईल, काही स्टेशनला ऑलरेडी दिलेली आहे. तर ते 4 किलोमीटरच्या क्षेत्रात जर कोणता ड्रोन आलं तर त्याच्या आधीच या D4 ची सेन्सर्स
त्याला पकडतील. आणि सेन्सर्स नुसते पकडतच नाही की ड्रोन येता येतं तर ते प्रतिहल्ला सुद्धा करण्याच्या 2 पद्धती आहेत त्यांच्याकडे. तर ते प्रतिहल्ला करतात आणि त्या ड्रोनचं जवळजवळ संपर्क यंत्रणा जी मी तुम्हाला समजावून सांगितली की ऑपरेटर आणि ड्रोन मध्ये जी संपर्क यंत्रणा असते तीच नेस्तनाबूत करतात. आणि शिवाय ड्रोनचं मध्ये जे हार्डवेअर असतं म्हणजे त्याचे जे विविध भाग असतात जे कार्य करण्यात, जसे व्हिडिओ कॅमेरे असतात किंवा बॉम्ब फ्यूज करण्यासाठी असतात, ते सगळं हार्डवेअर सुद्धा हा प्रतिहल्ल्यात संपवतात. त्यामुळे हे D4 जे DRDOने बनवलंय हे म्हणजे सेन्सर म्हणजे त्यांना शोधण्यात ड्रोनला आणि त्याच्यावर प्रतिहल्ला करण्यात फार उपयोगी पडणार आहे. आणि ते आता बऱ्याच स्टेशनला मिळालंय आणि अशा बँगलोरमध्ये 2-3 कंपनी पण आहेत की ज्यांच्या सहयोगाने अजून ड्रोन सुद्धा आपण बनवले आहेत जे आपण सुद्धा पाठवू शकतो. तर पाकिस्तानची जी मानसिकता आहे ना उपद्रव निर्माण करण्याची, त्याला प्रतिउत्तर म्हणजे आपण उपद्रव निर्माण करणे हेच राहिलेलं आहे. आणि ते करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे आता बरेच ड्रोन्स आहेत. आत्ताच या मागल्याच आर्मी डेला जर तुम्ही बघितलं असेल तर त्यांनी स्वान ड्रोन दाखवले. म्हणजे एकत्र 50-50, 60-60 ड्रोन सोडायचे म्हणजे त्याच्यावर प्रतिहल्ला करणं सुद्धा कठीण असतं. तर बँगलोर बेस्ड एक कंपनी आहे, त्यांनी स्वान ड्रोन बनवले आहे. तर ते सुद्धा आपण उपयोगात आणू आणि उपद्रवाचं उत्तर उपद्रवाने देऊ, तेव्हा हे हल्ले कमी होतील, ती एक शक्यता आहे. अगदी बरोबर. आणि दुसरं म्हणजे आपण बघतो की आपली इथली म्हणजे जसं पाकिस्तानी लोक आहे की आपल्या इथल्या तरुण पिढीला म्हणजे पूर्वी बॉम्ब बनवण्यासाठी प्रशिक्षण देणे आणि ह्याच्यासाठी वापर केला जायचा आमिष दाखवून किंवा खोट्या पद्धतीने त्यांना पुढचं शिक्षण आणि अशा पद्धतीने त्यांना तिकडे डायव्हर्ट केलं जायचं. तर तसंच आता आपण बघतो की IITs मध्ये वगैरे ड्रोन बनवणे असे प्रोजेक्ट म्हणजे मुलं करतातच. तर म्हणजे होऊ शकतं की मिसगाईड पण होऊ शकते आपली काही पिढी किंवा काही मुलं या. तर याचा असा धोका वाटतो का तुम्हाला की धोका असा नाही आहे, कारण ड्रोन्स जेव्हा तुम्ही बनवता आणि त्याचं जे सर्टिफिकेशन प्रोसेस वगैरे असते ती फार स्ट्रिक्ट आहे. आपल्या इथे DGCA म्हणून एक संस्था आहे जे हवेत उडणाऱ्या सर्व यंत्रणेवर कंट्रोल करून असतात. तर हे झालं लायसन्स घेऊन ज्यांनी केलाय वगैरे त्यांच्यासाठी. पण जे लपून छपून जे बनवतील त्यांना सुद्धा आजकाल ऑफ द शेल्फ किट्स अवेलेबल आहे आणि कोणीही लहान मुलं सुद्धा ती जोडून ड्रोन तयार करू शकतात. परंतु आता या हल्ल्यानंतर सगळ्या ज्या महत्वाची ठिकाणं मी तुम्हाला सांगितली, व्यावसायिक दृष्ट्या किंवा डिफेन्स इन्स्टॉलेशन्स किंवा जिथे तेल उत्पादन केंद्र किंवा कुठलेही जिथे असे हल्ले होऊ शकतात तिथे आता 5 ते 6 किलोमीटर रेडियस मध्ये ड्रोन चालवायची बंदी झाली आहे. इतक्यातच कुठल्या तरी एका स्थलसेनेच्या बेसनी तर पेपरात जाहिरात देऊन सांगून दिलाय की इतक्या क्षेत्राच्या आत जर आमच्या इथे कोणतंही ड्रोन आलं तर त्याला आम्ही मारून पाडू. तर असे आता नियम बनतील. त्यामुळे हे जे कोणीही बनवणारे किंवा जे युवक युवती तुम्ही म्हणताय जे मिसगाइडेड आहे आणि देशाच्या अगेन्स्ट जाण्याचा प्रयत्न करतायत ते काही नुकसान करू शकतील आता मला वाटत नाही. कारण त्यांच्या सेन्सर्स ते ड्रोन घेतील आणि आता अशाच ऑर्डर येतील की जर तुम्हाला हे ड्रोन आपलं आहे हे माहित म्हणजे ज्याची माहिती तुम्हाला नाही त्या ड्रोनला तेवढ्या पेरिमीटरच्या आत येऊच द्यायचं नाही असा नियमच झाला असल्यामुळे ही शक्यता आता कमी म्हणजे पूर्ण नाकारताच.
हम्म. दुसरा डाऊट एक असा आहे की जो त्याला ग्राउंड लेवलवरनं ऑपरेट करतो म्हणजे ड्रोनला, तर म्हणजे तुम्ही जे सांगितलं की 15 किलोमीटर तेवढं डिस्टन्स असावं लागतं, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्ती वरती त्याची रेंज नाहीये. तर तो जो ऑपरेट करणारा आहे तर त्याचे लोकल असण्याचे चान्सेस जास्त असतील, म्हणजे असं नाही वाटत का की तरच ते शक्य आहे. जर आपल्या देशामध्ये येऊन कोणी ही ऍक्टिव्हिटी करताय तर तो जो ग्राउंड लेवलवरती ऑपरेट करणारा आहे तो लोकली इथला असू शकतो का, किंवा इथे तो येऊन सेटल झालेला असू शकतो, असा किती चान्स? तसं असलं तर आता एक अजूनही त्यांनी व्यवस्थापन केलाय, ते म्हणजे असं की प्रत्येक शहरात प्रत्येक जागी आता एक फोन नंबर डेसिग्नेट करण्यात आलेला आहे. आणि यात आम जनता सुद्धा मदत करू शकते. कोणालाही कधी ड्रोन दिसला तर त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन करायचा. आता त्याच्या जाहिराती सुद्धा सुरू होतील आणि म्हणजे जवळ जे कोणचं लष्करी ठाणं आहे त्यांना कळवायचं ताबडतोब. अशा सूचनाच आणि सीमारेषेजवळ जितकी गावं आणि शहरं आहेत त्यांना तर या सूचना ऑलरेडी मिळालेल्या आहेत. त्यामुळे ही एक सुरक्षा व्यवस्था आहे. दुसरं, पोलीस, BSF, दुसऱ्या जे सैनिकी संस्था नाही आहेत पण ज्या व्यवस्थापन पाहतात शहरांमध्ये किंवा खेड्यांमध्ये, त्यांना सुद्धा आता या ऑर्डर्स मिळालेल्या आहेत. त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आलंय की ड्रोन दिसतं कसं, दिसलं त्याचं करायचं कसं, त्याच्यावर नेमबाजी करून त्याला खाली पाडायचं कसं, या सगळ्या व्यवस्था केल्या आहेत. तुम्ही म्हटलाय ती शक्यता आहे, परंतु हे ड्रोन वापरताना एक छोटी स्क्रीन सुद्धा लागते. त्यामुळे कोणी खोलीत बसून आणि जर संपर्क सेवायचा असेल तर खुल्या याच्यात तिथे बसावं लागेल. त्यामुळे अशा खुल्या याच्यात बसून त्या स्क्रीनवर बघून जर कोणी ड्रोन ऑपरेट करत असेल तर तो पकडल्या जाण्याची शक्यता तितकीच वाढते. त्यामुळे अगदी लपून छपून असं कोणी करू शकेल असं मला वाटत नाही. आणि महत्वाचे जे ठिकाण आहेत तिथे जवळजवळ 4-4, 5-5 किलोमीटर अंतरावर ही ड्रोन येऊच देणार नाहीयेत. आता तीही एक ऍडिशनल संरक्षण त्यांनी दिलाय असं म्हणता येईल. तर मला असं वाटतं की सर आपण पुष्कळच माहिती आहे ड्रोन हल्ला कसा झाला आणि हा प्रतिकात्मक रूपाचा होता, म्हणजे सावधगिरीचा इशारा होता तो, की जेणेकरून आता आपली सुरक्षा व्यवस्था आणखीन कडक करण्यात येईल, किंवा जसं आपण म्हणतो तसं इंडस्ट्रीज आणि औद्योगिक एरिया किंवा जिथे जास्त काय क्राउडेड असा एरिया आहे तिथली सुरक्षा व्यवस्था वाढवता येईल. आणि मला असं वाटतं की आपण याला सावधगिरीचा इशारा म्हणून घेऊन आपल्या देशाने म्हणजे जे काही पावलं उचलली असावीत. आणि मला असं वाटतं की तुम्ही एक तज्ञ म्हणून त्यातले जे अनुमान काढलं आहे ते नक्की 100% हे असावं की आणि मला असं वाटतं आपल्या दर्शकांना याविषयी माहिती कळली असेल की, कारण हे एक नवीन प्रकारचा यावेळेचा हल्ला म्हणजे असं जाणवला. आणि त्यामुळे असं इंडिक विचारला असं वाटलं की याची माहिती आपण आपल्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना, आमच्या दर्शकांना मिळावी. आणि आपण आमच्या चॅनलला येऊन भेट देऊन की आज जे मार्गदर्शन केलं, जी माहिती दिली त्याच्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.